खोपोली नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करताना दिसत आहेत. पक्ष बळकटीवर भर देत असताना मात्र प्रमुख पक्षांना युती आघाडी करताना त्यांची दमछाक झाल्याने खोपोली शहरात शिवसेना शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गट या दोन्ही मोठ्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या पक्षांनी वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रणनीती आखत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दोन्ही प्रमुख पक्षांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत गर्दी जमवण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे अर्ज भरताना होणाऱ्या गर्दीचा विक्रम होणार असल्याचे चित्र आहे. खोपोली नगरपालिका कार्यालयाच्या 4थ्या माळ्यावर उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था केली असून या ठिकाणी अधिकारी वर्गाची नेमणूक केली आहे. तर खोपोली शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले असून शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी गट तर भाजपासह आरपीआय पक्ष महायुतीमध्ये आहेत. मात्र शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात विस्तवही जात नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे हे महायुतीमधील दोन पक्ष आमने सामने लढणार हे नक्की झाल्याने निवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूने पक्षवाढीसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. तर दुसरीकडे मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून आकर्षित करून सत्तेचे गणित कसे बनवता येईल, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून कसा येईल त्याची रणनीती आखली जात आहे. मात्र भाजपाने किंग मेकरच्या भूमिकेत राहून त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेत शिंदे गट शिवसेनेचे कुलदीपक शेंडे यांना पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे अजित पवार गट राष्ट्रवादीने ठाकरेची शिवसेना व शेकाप यांना जवळ करत नगराध्यक्ष पदासाठी सुनील पाटील यांना उमेदवारी दिल्याने हे दोन्ही प्रमुख पक्ष नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करणार आहेत. एकंदरीतच सोमवारी खोपोली शहर शक्ती प्रदर्शनाने गजबजून जाणार आहे. यामुळे शिवसेनेकडून आमदार महेंद्र थोरवे, संतोष भोईर, विजय पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील व खोपोली शहरातील पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, पंकज पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे व खोपोली शहरातील नेतेगण उपस्थित राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन हिरे व खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कार्यालयासह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.